नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. विषय GFC. आपण प्रकरण पाहतोय प्रकल्पाची सुरुवात. तर या प्रकरणामध्ये शेवटचा जो घटक आहे तो आपण पाठीमागील तासालाही थोडासा बघितलेला आहे. बघूया पुन्हा एकदा. उद्योजकाला अर्थसहाय्य करणाऱ्या वित्तीय संस्थांनी बँका असा मुद्दा आहे. आपणाला माहिती आहे कुठलाही उद्योग स्थापन करायचा म्हटल्यानंतर त्याला अर्थ म्हणजेच पैशाची आवश्यकता असते. ती जमीन खरेदी असेल किंवा जागा खरेदी असेल, वाहनं घेणं असेल, यंत्रसामुग्री आणणं असेल, कच्चा माल आणण्यासाठी असेल, जाहिरात तयार करण्यासाठी असेल किंवा मजुरांचा पगार देण्यासाठी असेल, म्हणजे अशा विविध कारणांसाठी हे भांडवल आपणाला मदत करत असतं. मग असं भांडवल उभारण्यासाठी आपल्याला ह्या अर्थसहाय्य करणाऱ्या ज्या काही वित्तीय संस्था आहेत किंवा बँका आहेत त्यांची ओळख या ठिकाणी आपल्याला करून घ्यायची आहे. तर पाठीमागच्याही कुठल्या तरी प्रकरणामध्ये आपण बघितलेलं आहे की अर्थसहाय्य करणाऱ्या संस्था ज्या शासकीय असतील किंवा खाजगी असतील तर ते आपण बघितलेले आहे. तर तोच घटक पुन्हा या ठिकाणी त्याची आपण उजळणी घेऊया. तर आपणाला माहिती आहे मगाशी म्हटल्याप्रमाणे उद्योगधंदा स्थापन करायचा म्हटल्यानंतर अनेक गोष्टीसाठी आपल्याला भांडवलाची उपलब्धता आवश्यक असते. इमारत बांधणं, फर्निचर आहे, यंत्रसामुग्री, कामगारांचा पगार देणं आहे, जागा खरेदी, वीज खरेदी आहे किंवा पाणी आपल्याला आणावं लागतं, जाहिरात करावी लागते, मजुरांचा पगार द्यावा लागतो, आधुनिक तंत्रज्ञान आपणाला वापरावं लागतं, कच्चा माल आणण्यासाठी, कच्च्या मालाचं बिल देण्यासाठी, तयार माल वाहतूक करून बाजारपेठेमध्ये नेण्यासाठी, त्या वस्तूची त्या सेवेची जाहिरात तयार करण्यासाठी, अशा अनेक गोष्टी म्हणजे एक ना अनेक गोष्टीसाठी आपल्याला काय तर भांडवलाची आवश्यकता असते, पैशाची आवश्यकता असते. आणि हीच आवश्यकता आपली जी आहे ती या वित्तीय संस्थाद्वारे पूर्ण केली जाते. ते निश्चितच याच्यामध्ये विविध राष्ट्रीयकृत बँका किंवा ग्रामीण व्यापारी बँका ज्या आहेत किंवा ग्रामीण विकास बँका हे आपली मोलाची मदत करतात असं या ठिकाणी आपल्याला म्हणता येईल. बघूया पहिली जी वित्तीय संस्था आहे ती म्हणजे राष्ट्रीय औद्योगिक विकास महामंडळ. त्यालाच नॅशनल इंडस्ट्रीयल डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन असं म्हटलेलं आहे, म्हणजे NIDC, नॅशनल इंडस्ट्रीयल डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन म्हणजेच राष्ट्रीय औद्योगिक विकास महामंडळ. ह्या महामंडळाकडून आपणाला अर्थसहाय्य करण्यात येतं. तर ह्या महामंडळाची जी स्थापना आहे ती ऑक्टोबर 1945 मध्ये झालेली आहे. ऑब्जेक्टिव्हला लक्षात ठेवा, NIDC स्थापना ऑक्टोबर 1945 रोजी झालेली आहे. जोड्या लावा असेल किंवा रिकाम्या जागा असतील याच्यासाठी विचारलं जातं. देशाच्या औद्योगिक विकासाकरता उपभोग्य ज्या वस्तू आहेत त्या बनविणं अत्यंत महत्त्वाचं असतं. तर या वस्तू बनविण्यासाठी जे काही उद्योगधंदे स्थापन करावे लागतात, इंडस्ट्रीच्या डेव्हलप किंवा स्थापन करावे लागतात, तर त्याच्यासाठी कर्ज पुरवठा करण्याचं कार्य या NIDC कडून केलं जातं. जे उद्योगापेक्षाही मूलभूत उद्योग हे अत्यंत महत्त्वाचे असतात. मूलभूत उद्योग म्हणजेच काय? ज्या मूलभूत आपल्या सेवा आहेत, मूलभूत सुविधा आहेत त्या पुरवण्यासाठी जे उद्योग स्थापन केले जातात त्याद्वारे त्या वस्तूचं उत्पादन केलं जातं. अशा उद्योगांना आपण मूलभूत उद्योग असं म्हणतो. निश्चितच अशा उद्योगधंद्याची वाढ होण्यासाठी या NIDC कडून आपणाला अर्थसहाय्य केलं जातं. जे देशातील आर्थिक विकासाला चालना मिळण्यासाठी, लोकांच्या मूलभूत गरजा पूर्ण होण्यासाठी अशा विविध उद्देशानं हा कर्ज पुरवठा किंवा हा वित्त पुरवठा या राष्ट्रीय औद्योगिक विकास महामंडळाकडून केला जातो असं आपल्याला या ठिकाणी म्हणता येईल. म्हणजे हा जो अर्थपुरवठा आहे या महामंडळाकडून होणारा तो यंत्रसामुग्री खरेदीसाठी असेल किंवा भांडवल उभारणीसाठी किंवा भांडवली मालमत्ता जी आहे ती खरेदी करण्यासाठी निश्चितच केला जातो. तसंच विविध प्रकारची साधनसामुग्री असेल, अशा विविध गोष्टीसाठी किंवा निविष्ठासाठी किंवा अशा विविध सोयी त्या उद्योगधंद्यासाठी सुरू करण्यासाठी आपणाला अर्थसहाय्य केलं जातं. लक्षात ठेवा, तर अशी पहिली वित्तीय संस्था आहे जी आपणाला कर्ज पुरवठा करते, वित्तीय मदत करते, NIDC, नॅशनल इंडस्ट्रीयल डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन. ऑक्टोबर 1945 रोजी या संस्थेची स्थापना झालेली आहे. ठीक आहे. दुसरी संस्था बघूया आपण, वित्तीय संस्था जी आपणाला उद्योगधंद्यासाठी वित्त पुरवठा करते किंवा कर्ज पुरवठा करत असते ती आहे राष्ट्रीय लघुउद्योग महामंडळ. त्यालाच नॅशनल स्मॉल इंडस्ट्रीज
कॉर्पोरेशन असं म्हटलेलं आहे आणि इंग्रजीमध्ये शॉर्ट फॉर्म आहे त्याचा NSIC, जे नॅशनल स्मॉल इंडस्ट्रीज कॉर्पोरेशन, NSIC, राष्ट्रीय लघु उद्योग महामंडळ असं त्याचं मराठीमध्ये नाव आहे त्याचं. जे नावामध्येच आहे राष्ट्रीय लघु उद्योग, जे लघु उद्योगांना चालना देण्यासाठी, लघु उद्योग धंद्यामध्ये वाढ होण्यासाठी आपणाला या वित्तीय संस्थेकडून कर्ज पुरवठा केला जातो. फेब्रुवारी 1965 मध्ये बघा, पहिली होती ऑक्टोबर 1945 मध्ये आणि ही फेब्रुवारी 1965 मध्ये, जे जवळजवळ 20 वर्षांनी ही स्मॉल इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनची स्थापना झालेली आहे. म्हणजे नॅशनल लेवलची आहे, जे राष्ट्रीय स्तरावरती ही संस्था कार्य करते असं आपणाला या ठिकाणी म्हणता येईल. निश्चितच उद्योगधंद्यासाठी लागणारी जी काही यंत्रसामुग्री आहे, जी भाडे करारावर किंवा सुलभ हप्त्याने उपलब्ध करून दिली जाते, जे भाड्यानंही या संस्थेकडून वित्त पुरवठा करून भाड्यानं सुद्धा आपल्याला ही यंत्रसामुग्री आपल्या कारखान्यामध्ये आणून कारखाना आपण चालू करू शकतो, किंवा या सुलभ हप्त्याने सुद्धा आपल्याला यंत्रसामुग्री खरेदी करता येते. आणि हे जे काही वित्तीय किंवा अर्थसहाय्य आहे ते या राष्ट्रीय लघु उद्योग महामंडळाकडून केलं जातं. तर साधारणतः यंत्रसामुग्रीच्या किमतीच्या 20 ते 33.5% रक्कम भरून सवलतीच्या अटीवर सुलभ हप्त्याने यंत्रसामुग्री आपणाला उपलब्ध होऊ शकते. जे काही एकूण रक्कम लागते यंत्रसामुग्री खरेदीसाठी, तर त्या रकमेपैकी आपणाला जवळजवळ 20% किंवा 33 म्हणजे 33.5% रक्कम आपण जमा करून त्याच्यावरती आपणाला ही यंत्रसामुग्री भाडे तत्वावर आणता येते, किंवा सुलभ हप्त्याने ही यंत्रसामुग्री आपल्याला खरेदी करता येते असं या ठिकाणी म्हणता येईल. तसंच आयात केलेला कच्चा माल किंवा दुर्मिळ मालाची उपलब्धता करून देण्यासाठी सुद्धा या लघु उद्योग महामंडळाकडून आपणाला कर्ज पुरवठा केला जातो. इतर ठिकाणाहून जो आपण कच्चा माल आयात करतो किंवा तो कच्चा माल जर दुर्मिळ असेल तर तो आपल्याला कदाचित परदेशातून आणावा लागत असेल, इतर राज्यातून आणावा लागत असेल, इतर जिल्ह्यातून किंवा लांबवरून आणावा लागत असेल, तर तो उपलब्ध करण्यासाठी जो काही खर्च येतो किंवा तो आयात करण्यासाठी जो काही खर्च येतो, तर त्या खर्चासाठी सुद्धा ही लघु उद्योग महामंडळ आपणाला कर्ज पुरवठा करत असतं. तर अशी दुसरी वित्तीय संस्था आहे राष्ट्रीय उद्योग महामंडळ, म्हणजेच नॅशनल स्मॉल इंडस्ट्रीज कॉर्पोरेशन. स्थापना फेब्रुवारी 1965, लक्षात ठेवा ऑब्जेक्टिव्हसाठी. त्यानंतर दुसरी वित्तीय संस्था आहे भारतीय औद्योगिक वित्त पुरवठा महामंडळ, त्यालाच IFCI असं या ठिकाणी इंग्रजीमध्ये म्हटलं जातं, जे इंडस्ट्रियल फायनान्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया, IFCI, इंडस्ट्रियल फायनान्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया, आणि मराठीमध्ये त्याचं नाव आहे भारतीय औद्योगिक वित्त पुरवठा महामंडळ. हे महामंडळ निश्चितच आपल्या उद्योगधंद्यासाठी कर्ज पुरवठा करत असतं. जुलै 1948 रोजी या महामंडळाची स्थापना करण्यात आलेली आहे. औद्योगिक क्षेत्रात व्यापक प्रमाणावर अर्थपुरवठा करण्याचे काम या महामंडळामार्फत केलं जातं. जे क्षेत्र कसं आहे, व्यापक आहे. औद्योगिक क्षेत्रासाठी कर्ज पुरवठा केला जातो, परंतु कसा विस्तृत स्वरूपात किंवा व्यापक स्वरूपात केला जातो. निश्चितच ह्या वित्तीय संस्थेची उद्दिष्टे आपल्याला पुढील प्रमाणे सांगता येतात. पहिलं उद्दिष्ट आहे मध्यम व दीर्घ मुदतीचा कर्ज पुरवठा करणं. त्याच पद्धतीनं देशातील सार्वजनिक क्षेत्र, सहकारी क्षेत्र तसंच इत्यादी उद्योगांना लागणारं जे काही कर्ज पुरवठा आहे, जो खाणी असेल किंवा इतर व्यवसाय असतील, वीज निर्मिती करणारे व्यवसाय असतील, अशा व्यापक क्षेत्रासाठी हा कर्ज पुरवठा केला जातो. जे क्षेत्र कुठले असो, सार्वजनिक असो किंवा सहकारी तत्वावर चालवले जाणारे हे उद्योग असू द्या, याच्यासाठी हा कर्ज पुरवठा केला जातो. त्यानंतर तिसरं उद्दिष्ट आपल्याला सांगता येईल ते म्हणजे खाजगी क्षेत्रात विकासाच्या दृष्टीने प्रयत्नशील राहणे. जे जास्तीत जास्त खाजगी उद्योग उभारण्यासाठी कशी चालना मिळेल, खाजगी उद्योगधंद्यामध्ये वाढ करणं, जे हे एक उद्दिष्ट
या संस्थेचा आहे किंवा भारतीय औद्योगिक वित्तपुरवठा महामंडळाचा आहे असं आपल्याला या ठिकाणी म्हणता येईल. त्यानंतर चौथी संस्था आहे वित्तीय संस्था की जी आपणाला काय करते, उद्योगधंद्यासाठी कर्ज पुरवठा करत असते, ती आहे भारतीय औद्योगिक विकास बँक. त्यालाच नॅशनल डेव्हलपमेंट बँक ऑफ इंडिया म्हणजे IDBI असं म्हटलेलं आहे. नॅशनल डेव्हलपमेंट बँक ऑफ इंडिया IDBI, भारतीय औद्योगिक विकास बँक, जी भारतातील उद्योगधंद्याचा विकास करण्यासाठी, उद्योगधंद्याला चालना मिळण्यासाठी, उद्योगधंद्याच्या उभारणीसाठी या बँकेकडून कर्ज पुरवठा केला जातो. जशी ही चौथी वित्तीय संस्था आहे. तर स्थापना लक्षात ठेवा. तर या IDBIची स्थापना ही 1 जुलै 1964 साली झालेला आहे. ऑब्जेक्टिव्हसाठी किंवा जोड्याला म्हणता येईल आपल्याला, किंवा रिकाम्या जागा याच्यासाठी हा प्रश्न विचारला जातो. 1 जुलै 1964 साली या IDBIची स्थापना करण्यात आलेली आहे. 1976 पासून केंद्र सरकारच्या अखत्यारीत स्वतंत्रपणे हिचं कार्य चालू केलेले किंवा तिची पुनर्स्थापना करण्यात आलेली आहे असं आपल्याला या ठिकाणी म्हणता येईल. म्हणजे केंद्र सरकारच्या अखत्यारीतील ही संस्था आहे. इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट बँक ऑफ इंडिया, भारतीय औद्योगिक विकास बँक असं तिचं नाव आहे. निश्चितच ही बँक सुद्धा आपणाला वित्तीय पुरवठा करण्यासाठी मदत करते. हा वित्तीय पुरवठा कशासाठी, तर उद्योगांच्या विकासासाठी, उद्योग उभारण्यासाठी, ग्रामीण विकास होण्यासाठी याची मदत आपण या बँकेची मदत घेऊ शकतो. औद्योगिक विकासाची शासकीय धोरणे राबविणे असं या बँकेचं प्रमुख उद्दिष्ट आहे. जे उद्योगधंद्याच्या विकासासाठी काय केलेलं आहे, तर विविध धोरणं या बँकेमार्फत राबविली जातात. अविकास व मागास विभागासाठी कार्य करणारी ही विकास बँक आहे. जे दुर्गम भाग असेल, अविकसित भाग, आदिवासी भाग असेल, तर अशा भागाचा विकास कशातून होऊ शकतो, तर इंडस्ट्रियल विभागाचा विकास झाल्यानंतर, म्हणजे औद्योगिकरण झाल्यानंतर. औद्योगिकरण कशामुळे होऊ शकतं, वित्तपुरवठा केला तर. जे निश्चितच या अशा आदिवासी भागाचा, अविकसित भागाचा विकास करण्याची जी जबाबदारी आहे ती या IDBI बँकेकडे आहे. त्याच्यासाठी या उद्योगधंद्याला कर्ज पुरवठा करण्याचं काम या बँकेमार्फत केलं जातं असं आपणाला म्हणता येईल. निश्चितच ही बँक काय करते, तर कर्ज पुरवठा करण्याचं कार्य आहे तिचं. उद्योगांना भांडवल उभारणीच्या कार्यात मदतही केली जाते. त्याच पद्धतीनं उद्योगधंद्यांना फेरपतपुरवठा करते आणि कर्ज रोखे विक्रीस काढले तर त्या कर्ज रोख्याची हमी घेण्याचे कार्य सुद्धा या बँकेमार्फत केलं जातं. म्हणजे फेर कर्ज म्हटलं, समजा पहिलं जर कर्ज आपण घेतलं आणि ते जर आपल्याला परत करता आलं नाही, तर पुन्हा आणखीन त्या उद्योगधंद्याच्या मदतीसाठी, उद्योगधंद्याच्या विकासासाठी पुन्हा कर्ज या बँकेमार्फत आपणाला दिलं जातं. म्हणजे अशी ही तिहेरी भूमिका किंवा उद्दिष्टे या बँकेची आहेत असं आपणाला म्हणता येईल. तसंच कर्ज रोखे जेव्हा विक्रीस काढले जातात तेव्हा कर्ज रोख्याची हमी सुद्धा ही बँक घेत असते. म्हणजे अशी भूमिका किंवा अशी वित्त पुरवठा करणारी IDBI ही बँक आहे असं आपणाला या ठिकाणी सांगता येईल. निश्चितच वरील विवेचनावरून आपल्या असं लक्षात आलं की या बँकेची उद्दिष्ट कशी थोडीशी व्यापक आहे. जे संपूर्ण भारतीय अर्थव्यवस्थेचा किंवा भारतीय औद्योगिक विकासाला चालना मिळण्यासाठी ही बँक कार्यरत आहे असं आपणाला म्हणता येईल. निश्चितच अशा अविकसित भागाचा विकास करणं, तसं उद्योगाचे प्रवर्तन, व्यवस्थापन, विस्तार या कार्यात तांत्रिक व प्रशासकीय सहाय्य करणं, जे तांत्रिक आणि प्रशासकीय सहाय्य सुद्धा ही बँक करते. म्हणजे सल्ला सेवा देणं, अर्थपुरवठा तर आहेच, तसेच या विविध वित्तीय आपल्या उद्योगाच्या विकासासाठी, विस्तारासाठी सुद्धा सल्ला आणि अर्थसहाय्य करणारी ही बँक आहे. तसंच तांत्रिक व आर्थिक विपणन विषयक सर्वेक्षण करणं, जे सर्वेक्षण केलं जातं आपल्या संस्थेचं किंवा आपल्या उद्योगधंद्याचं, आपल्या कारखान्याचं, कशा पद्धतीनं आर्थिक बाबीचं सर्वेक्षण आणि तांत्रिक बाबीचं सर्वेक्षण सुद्धा केलं जातं आणि त्यावर आधारित आपल्या त्या उद्योगधंद्याची स्थिती दर्शविली जाते आणि त्यानुसार मार्गदर्शन करण्याची भूमिका सुद्धा
या बँकेची आहे असं आपणाला या ठिकाणी म्हणता येईल. तसंच राष्ट्रीयदृष्ट्या अग्रक्रम द्याव्या लागणाऱ्या उद्योगांना अर्थसहाय्य करणं. जे राष्ट्रीय स्तरावरचा जर विचार केला आपण तर निश्चितच ह्या राष्ट्रीय स्तरावरील उद्योग हे कसे असतात तर निश्चितच राष्ट्राच्या प्रगतीसाठी विकासासाठी महत्त्वाचे असतात. म्हणून राष्ट्रीय स्तरावरील उद्योगासाठी प्रामुख्याने या बँकेचा कसा आहे तर वित्त पुरवठा करण्याकडे कल आहे किंवा त्याला अग्रक्रम देण्याची भूमिका सुद्धा या बँकेची आहे असं आपणाला म्हणता येईल. तर अशी चौथी बँक आहे भारतीय औद्योगिक विकास बँक जे IDBI म्हणजे इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट बँक ऑफ इंडिया, स्थापना 1 जुलै 1964 साली झालेली आहे. त्यानंतर पाचवी बँक बघूया आपण, भारतीय औद्योगिक पत व गुंतवणूक महामंडळ, त्यालाच इंग्रजीमध्ये इंडस्ट्रियल क्रेडिट इन्व्हेस्टमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया म्हणजे ICICI असं या ठिकाणी शॉर्ट फॉर्म त्याचा आहे, भारतीय औद्योगिक पत व गुंतवणूक महामंडळ. तर ह्या वित्त पुरवठा करणाऱ्या संस्थेची जी स्थापना आहे ती जानेवारी 1955 साली झालेली आहे. लक्षात ठेवा, ICICI ची स्थापना जानेवारी 1955 मध्ये झालेली आहे. निश्चितच भारतीय उद्योगधंद्यांना कर्ज पुरवठा करण्याची जी काही मुख्य भूमिका आहे, कार्य आहे, ते या बँकेकडून केलं जातं असं आपल्याला म्हणता येईल. बघूया उद्दिष्ट काही दिलेली आहेत. खाजगी क्षेत्रात लघु व मध्यम उद्योगांचा विकास करणे, म्हणजे खाजगी क्षेत्रामध्ये लघु मध्यम उद्योग उभारणीसाठी कर्ज पुरवठा करणारी, वित्त पुरवठा करणारी ही बँक आहे किंवा असं तिचं उद्दिष्ट आहे. त्यानंतर दुसरं उद्दिष्ट आहे खाजगी उद्योगांच्या आधुनिकीकरणासाठी व विस्तारीकरणासाठी कर्ज पुरवठा करणे. जे खाजगी स्तरावरील जे उद्योग आहेत त्याचा विकास असेल, जे डेव्हलपमेंट म्हणतो, आणि विस्तार म्हणजेच काय, समजा विभाग वाढवायचे आहेत, त्याच्यामध्ये विस्तारीकरण करायचं आहे किंवा त्याच्या शाखा वाढवायच्या आहेत, अशा खाजगी उद्योगांच्या विकास आणि विस्तारीकरण याच्यासाठी सुद्धा या बँकेकडून किंवा या वित्तीय संस्थेकडून आपणाला आर्थिक मदत केली जाते. तसंच नवीन उद्योगांना भांडवल पुरविणे, जे नवीन जे उद्योग आहेत त्यांच्या उभारणीसाठी जे उद्योग जे झटत आहेत त्यांच्यासाठी सुद्धा वित्त पुरवठा, पैसा किंवा आर्थिक पुरवठा करण्याचं काम या बँकेकडून केलं जातं. ICICI ही अशी बँक आहे. त्यानंतर पुढचं उद्दिष्ट आहे दीर्घ मुदतीचा व मध्यम मुदतीचा कर्ज पुरवठा करणे. माहिती आहे आपल्याला, उद्योगधंदा म्हटल्यानंतर जे आपण इन्व्हेस्टमेंट करतो तर त्याच्यातून मिळणारा हा फायदा लगेच मिळत नाही. म्हणून अशा उद्योगासाठी आपल्याला दीर्घ आणि मुदतीचा कर्ज पुरवठा आवश्यक असतो. तर लगेच परतावा मिळत नाही. आज गुंतवणूक केली की बाबा चलन चालू झालं असं नसतं. जिथे जो कर्ज पुरवठा आहे बँकेकडून केला जातो तो कशा स्वरूपात आहे, दीर्घ मुदतीचा आणि मध्यम मुदतीचा कर्ज पुरवठा आहे. अशा स्वरूपात ही कर्जावर रक्कम आपणाला या ठिकाणी पुरविली जाते. त्याच पद्धतीनं नवीन उद्योगांचे भाग खरेदी करून भांडवल उपलब्ध करून देणे, जे नवीन उद्योगाचे भाग ज्याला आपण शेअर्स म्हणतो ते सुद्धा या वित्तीय संस्थेकडून, या ICICI वित्तीय संस्थेकडून खरेदी केले जातात. जे शेअर्स खरेदी करणं आणि त्या बदल्यात त्या संस्थेला किंवा त्या उद्योगाला, त्या प्रकल्पाला कर्ज पुरवठा करणं, ज्याशी सुद्धा उद्दिष्ट या बँकेचं किंवा या वित्तीय पुरवठा करणाऱ्या संस्थेचं आहे. तसंच खाजगी उद्योगात गुंतवणुकीला चालना देण्यावरती आपण बघितलंय. म्हणजे खाजगी उद्योग जास्तीत जास्त कसे वाढतील याच्यासाठी अर्थपुरवठा करण्याचं उद्दिष्ट किंवा भूमिका या ICICI या बँकेची, वित्तीय संस्थेची आहे असं आपल्याला या ठिकाणी सांगता येईल किंवा म्हणता येईल. त्यानंतर सहावी बँक आहे ती म्हणजे भारतीय कृषी आणि ग्रामीण विकास बँक, त्यालाच नाबार्ड असं म्हणतो आपण. नॅशनल बँक ऑफ ॲग्रिकल्चर अँड रुरल डेव्हलपमेंट, NABARD. N म्हणजे नॅशनल, A म्हणजे ॲग्रिकल्चर, B म्हणजे बँक, त्यानंतर रुरल डेव्हलपमेंट, रुरल म्हणजे ग्रामीण, डेव्हलपमेंट म्हणजे विकास, म्हणजेच भारतीय कृषी आणि ग्रामीण विकास असं या बँकेचं नाव आहे. म्हणजे भारतातील शेती आणि ग्रामीण विकास करण्याचं उद्दिष्ट या बँकेचं आहे असं या ठिकाणी आपल्या लक्षात येतं. म्हणजे 1985 पासून, सप्टेंबर 1985 पासून ही बँक निश्चितच कार्यरत आहे असं आपल्याला या ठिकाणी म्हणता येईल.
ग्रामीण भागातील कृषी क्षेत्रांना कर्ज पुरवठा करण्याचं काम या बँकेकडून केलं जातं. म्हणजेच भाग भांडवल पुरवण्याचं कार्य या बँकेकडून केलं जातं. या ग्रामीण भागातील टायनी किंवा कॉटेज व्हिलेज इंडस्ट्रीसाठी अर्थसहाय्य केलं जातं. जे ग्रामीण भागामध्ये जे जे काही उद्योग आहेत, जे ग्रामीण भागाशी निगडीत आहेत, कृषी व्यवसायाशी निगडीत आहेत, अशा उद्योगांना अर्थपुरवठा किंवा पतपुरवठा करण्याचं कार्य या बँकेकडून केलं जातं. जे ही जी कर्ज आहे ती मार्जिन मनी म्हणून दिले जातात. त्यावर व्याजाची आकारणी केली जात नाही. म्हणजे विना व्याज कर्ज पुरवठा करण्याचं काम या नाबार्डकडून केलं जातं. मात्र कर्जाच्या व्याजाचा दर आकारला जातो. कधी? इतर कर्ज जे आहेत ती जे मनीमर्जी म्हणून जे कर्ज घेतो त्याच्यावरती व्याज नसतं. मात्र इतर जी कर्ज घेतली जातात या बँकेकडून त्यावरती व्याजदर आकारला जातो. साधारणतः या कर्जाची जी परतफेड आहे ती आपल्याला 10 वर्षामध्ये करावी लागते. त्यानंतर 7वी वित्तीय संस्था आहे राज्य वित्तीय महामंडळे. त्यालाच स्टेट फायनान्स कॉर्पोरेशन म्हणजे SFC, स्टेट फायनान्स कॉर्पोरेशन राज्य वित्तीय महामंडळे असं या ठिकाणी त्याचा मराठीमध्ये अर्थ आहे किंवा नाव आहे. या महामंडळाची जी स्थापना आहे ती उद्योगधंद्याचा किंवा औद्योगिक धोरणाचा एक भाग म्हणून 1951 मध्ये करण्यात आलेली आहे. निश्चितच महाराष्ट्र राज्यात देखील महावित्त म्हणजेच महाराष्ट्र राज्य वित्तीय महामंडळ या नावाने हे वित्त महामंडळ स्थापन करण्यात आलेलं आहे. 1962 मध्ये या महावित्त या संस्थेची स्थापना करण्यात आलेली आहे महाराष्ट्रामध्ये. लक्षात घ्या. ते निश्चितच या महामंडळाकडून राज्यातील लघु व मध्यम उद्योगांना दीर्घ मुदतीचा कर्ज पुरवठा केला जातो. म्हणजेच दीर्घ मुदतीच्या भांडवलाची उपलब्धता करून दिली जाते. निश्चितच लघु आणि मध्यम उद्योगांना जमीन खरेदी असेल, इमारत खरेदी असेल किंवा यंत्रसामुग्रीची खरेदी करणं असेल, मोठमोठी उपकरणं आणणं असेल, अशा गोष्टीसाठी किंवा अशा निविष्ठा खरेदीसाठी जो काही कर्ज पुरवठा होत असतो किंवा करण्याची आवश्यकता असते तर तो कर्ज पुरवठा या राज्य वित्तीय महामंडळ म्हणजे SFC या वित्तीय संस्थेकडून केला जातो. जे साधारणतः हे महामंडळ मुदतीची कर्ज दिली जातात. त्या मुदतीमध्ये आपल्याला कर्जाची परतफेड करावी लागते. 10 वर्षापर्यंत कर्जफेडीची मुदत असते नाबार्ड प्रमाणात. म्हणजे एकदा कर्ज घेतलं की ते 10 वर्षापर्यंत आपल्याला हळूहळू फेडावं लागतं. तंत्रज्ञ अर्थसहाय्य योजना, बेरोजगार सहाय्य योजना, बीज भांडवल योजना, विकास वित्तीय योजना म्हणजे अशा 4-5 योजना या SFC या वित्तीय संस्थेकडून राबविल्या जातात. जे निश्चितच ग्रामीण भागातील उद्योगांचा विकास व्हावा याच्यासाठी विविध योजना राबवून कर्ज पुरवठा करण्याचं कार्य या वित्तीय संस्थेकडून केलं जातं. त्यानंतर 8वी बँक आहे ती म्हणजे व्यापारी बँक. त्यालाच बिझनेस ट्रेडिंग सेक्टर बँक असं म्हटलेलं आहे. जे भारतातील व्यापाराची किंवा व्यापारी क्षेत्राचा विकास व्हावा, व्यापारी संस्थांना कर्ज पुरवठा करण्यासाठी ही बँक किंवा ही व्यापारी बँक कार्यरत आहे असं आपल्याला म्हणता येईल. जे व्यापारी ज्या संस्था असतात व्यापाऱ्यामार्फत चालविल्या जाणाऱ्या त्यांच्यासाठी कर्ज पुरवठा करण्याचं कार्य या व्यापारी बँकेकडून केलं जातं. ह्या बँका जनतेकडून ठेवीच्या स्वरूपात पैसे स्वीकारतात. ते सुरक्षित ठेवण्याची हमी देतात. ठेवी म्हणून जमा झालेला पैसा गरजूंना कर्ज म्हणून दिला जातो आणि निश्चितच तो कर्ज पुरवठा व्यापाराच्या भरभराटीसाठी किंवा व्यापार वृद्धीसाठी किंवा व्यापारविषयक ज्या काही आर्थिक घडामोडी आहेत, उलाढाली आहेत त्याच्यासाठी वापरला जातो असं आपणाला या ठिकाणी म्हणता येईल. जे सर्वांच्या अल्पमुदतीच्या आर्थिक गरजा ह्या व्यापारी बँकेद्वारे पुरविल्या जातात. अल्पमुदतीच्या ज्या गरजा असतात तर त्या या बँकेतील कर्जामार्फत किंवा वित्तामार्फत पुरविल्या जातात असं आपणाला या ठिकाणी म्हणता येईल. निश्चितच व्यावसायिक क्षेत्रात विविध प्रकारचे खेळते भांडवल पुरवण्याचे कार्य या बँकेमार्फत केलं जातं. ज्या अल्पमुदतीच्या गरजा ह्या निश्चितच कशा असतात? खेळते भांडवल किंवा खेळत्या भांडवलाची गरज आपल्याला या वित्तीय संस्थेकडून किंवा या भांडवलातून
पूर्ण करता येते असं आपल्याला म्हणता येईल. जसं आपण पाठीमागे बघितलेले खेळतं भांडवल म्हणजेच काय, कच्चा माल आणणं असेल, त्याच पद्धतीनं मजुरांचा पगार देणं असेल, वीज बिल भरणं असेल, घर भाडं असेल, कर असेल, अशा ज्या गरजा आहेत, अशी जी कार्य आहेत ती या खेळत्या भांडवलातून पूर्ण होतात. म्हणजेच खेळत्या भांडवलाची गरज पूर्ण करणारी ही बँक आहे कुठली, नॅशनल बँक, म्हणजे व्यापारी बँक, म्हणजेच बिझनेस ट्रेडिंग सेक्टर बँक असं तिचं नाव आहे. त्यानंतर 9वी बँक बघूया आपण शेवटची, ती म्हणजे राष्ट्रीयकृत बँका, जे त्यालाच नॅशनलाइज्ड बँक असं म्हणतो आपण. जे नॅशनल म्हणजे राष्ट्रीय स्तरावरती कार्य करणाऱ्या किंवा व्यापक स्तरावरती कार्य करणाऱ्या ह्या बँका आहेत. मुख्यत्वे करून राष्ट्रीयकृत बँका लघु उद्योगांना मध्यम मुदतीची कर्ज ही अग्रहक्काने देतात. कर्जे ही अग्रहक्काने दिली जातात. जे मध्यम मुदतीचं कर्ज या नॅशनलाइज्ड बँकेकडून आपणाला इंडस्ट्रीयल विकासासाठी, इंडस्ट्रीयल उभारण्यासाठी केलं जातं असं आपणाला म्हणता येईल. रक्कम किती द्यावी यावर रिझर्व्ह बँकेचे बंधन व देखरेख असते. जे रिझर्व्ह बँक याच्यावरती नियंत्रण असतं, या बँकेवरती रिझर्व्ह बँकेचं, आणि ती ठरविते बाबा कुठल्या उद्योगाला किती कर्ज पुरवठा तुम्ही करायचा किंवा किती कर्ज उपलब्ध करून द्यायचं. या बँका यंत्रसामुग्री खरेदी असेल किंवा जागा खरेदी असेल किंवा रस्ते बांधणीसाठी कर्ज पुरवठा करत असतात. जे उद्योगधंद्याच्या उभारणीसाठी अशी जी काही मोठी इन्व्हेस्टमेंट करावी लागते, अशा गोष्टीसाठीच या बँकेकडून आपल्याला कर्ज पुरवठा केला जातो. ही कर्जे प्रकल्प खर्चाच्या 75% एवढ्या प्रमाणात दिली जातात आणि उरलेली जी आपल्याला म्हणता येईल 25% रक्कम जी आहे ती आपल्याला इतर बाबीतून त्याची पूर्तता करावी लागते. म्हणजे उद्योगधंद्याच्या 75% रक्कम आपणाला या नॅशनलाइज्ड बँकेकडून कर्ज स्वरूपात किंवा मध्यम मुदतीच्या कर्ज स्वरूपामध्ये उपलब्ध करून दिली जाते. निश्चितच कच्चा माल पुरवठा करणाऱ्यांना आगाऊ रक्कम देणं, तसंच कच्चा माल खरेदीसाठी पतपुरवठ्याबाबत उद्योगधंद्यांना हमीपत्रे देणे, तसंच बँकेच्या ताब्यात कच्चा माल किंवा तयार माल ठेवून उचल देणे, कॅश क्रेडिट किंवा बिल डिस्काउंट इत्यादी सुविधेद्वारे हा कर्ज पुरवठा केला जातो असं आपल्याला या ठिकाणी म्हणता येईल. तर मित्रांनो, अशा प्रकारे आज आपण या प्रकल्पाची सुरुवात, या प्रकरणाचा शेवटचा घटक बघितलेला आहे. तो म्हणजे आपल्या उद्योगांना किंवा व्यवसायांना कर्ज पुरवठा करणाऱ्या विविध वित्तीय संस्था किंवा अर्थपुरवठा करणाऱ्या बँका. राष्ट्रीय औद्योगिक विकास महामंडळ, राष्ट्रीय लघु उद्योग महामंडळ, भारतीय औद्योगिक वित्त महामंडळ, तसंच भारतीय औद्योगिक विकास बँक, भारतीय औद्योगिक पत व गुंतवणूक महामंडळ, भारतीय कृषी आणि ग्रामीण विकास बँक, राज्य वित्तीय महामंडळे, व्यापारी बँका आणि राष्ट्रीयकृत बँका. तर अशा एकूण 9 या आपणाला उद्योगधंद्यासाठी कर्ज पुरवठा, वित्त पुरवठा करणारे बँका आहेत किंवा संस्था आहेत. निश्चितच याच्यावरती प्रश्न विचारला जाऊ शकतो. पाठीमागे विचारलेला आहे, याची तयारी आपण करायची आहे. काही अडचण असेल तर विचारा. बँका, त्यांची नावं, त्यांची स्थापना, त्यांची कार्य थोडक्यात 4-5 ओळीमध्ये तुम्हाला लिहायचं आहे. ठीक आहे, या ठिकाणी आपण थांबूया. धन्यवाद.